आता एवढे वर्ष चालतोय लग्नाला, आता लेकरा बाळाचं पा. मॉम मीच लेकरू आहे अजून. पहिली बार पावरालो मी 32 वर्षाचं लेकरू. अरे हेच वय लेकरा बाळा करायचं. मॉम आधी मला पैसा कमवायचा आहे, घर बांधायचं आहे, मग पहिले लेकरा बाळायचं. तो यात काही फाल्ट तर नाही ना? हो तसं काही नाहीये. तिला तू एकदा वरात बाबाकडे घेऊन जाय. वरात बाबा कोण आहे? अरे ते आपल्या घरापुढची शांती म्हणी तिच्या सुनाला 5 वर्षापासून लेकरू बाळ होत नव्हतं, पण वरात बाबाकडे नेलं. त्याने काहीतरी मंत्र मारून पाणी पाजलं तर 6 महिन्यात डिलिव्हरी झाली. 6 महिन्यात? बाई आहे का बकरी आहे? शहाणपणा करू नको जास्त. अव मॉम ही सगळी अंधश्रद्धा आहे. 100% याच्यात काहीतरी फाल्ट आहे. स्वप्न दोष एक तुला? बायको असल्यावर कसं स्वप्न दोष होईल? मले मराच्या आधी एकदा पुतरुंडाचं तोंड पाहायचंय. मग तोंड पा माझ्यासारखी दिसणारे माय पोर आणि मरा लवकर असं बोलतो का माय बापाला? अहो तुम्हाला समजत कसं नाही? पोरं पैदा करणं एवढं सोपं राहत, त्याला सगळं नियोजन लावणं पडतं. आता तू बापाला शिकू सांग का पोरं कशी पैदा करायची तर? अरे खेळता खेळता होईल. तू तिला एकदा वरात बाबाकडे घेऊन जाय, जादूचं पाणी पाच, मग पाय कशी खपाखप पोर होते तुम्हाला. मॉम तुला कोण सोडतं वाशा पुंग्या? आपलं सगळं गाव जाऊ राहिलं येडे ते लोक. तो या बायकोल चहा ठेवत सांग, तलप आली मले. तिला म्हणा लवकर आटप, वरात बाबाकडे जाणे तुम्हाला. होय चहा ठेव 3 कप. एका टायमाला बेवडा नवरा पुरतो, पण चहाच्या तळपावाला नवरा पुरत नाही. 5-5 मिनिटाला ठुईच्या. मला नाही बाबाला त्याला प्यायचा आहे. कसा ठुईच्या? साखरेत पाणी टाकन ठुई. अव गॅस झाला, उकळू कशावर? गॅस झाला मग आता स्वयंपाकाचं काय? हा आता खारुड्या कुरड्या चुलीवर कर स्वयंपाक. माझ्या बापाने एवढा हुंडा चुलीवर स्वयंपाक करायसाठी द्याल दुपार जाता माझ्या डोळ्यात. अहो हुंड्याच्या वर तो मेंटेनन्स आहे. फॅरन लवली, क्रीम, फेसवॉश, सनस्क्रीन, गुलाबजल, लिप बाम, आयब्रो, आय शॅडो. अहो चांगलं दिसासाठी लावणं पडतं. अहो 4 दिवस झाले मला आंघोळीचं साबण नाही, धुण्याच्या सोड्याने तोंड धुरालो मी. तुम्ही तिकडे काही करा, मी चुलीवर स्वयंपाक करणार नाही. अहो कसा बी स्वयंपाक कर लवकर. आता आपल्याला वरात बाबाकडे जा. नाही आता हे वरात बाबा कोण आहे? त्याच्याकडे गेलं तर पोरं होते म्हणे. म्हणजे आपल्याला पोरं होत नाही का? आता घरच्याला काय माहित पोरं व्हायसाठी आपण काही केलंच नाही म्हणून. मग सांगा ना घरच्याला. काय सांगू? फुगे वापर तुम्ही हे सांगू का? अरे भेटन का आजच्या? या म्हातारीनं लवकर वर बोलवलं पाहिजे. आत्या गॅस झाला. गॅस झाला? आता स्वयंपाक कसा करायचा? लवकर स्वयंपाक करा, जेवण करून बीपीच्या गोळ्या घेणे मला. होय गॅस भरून आणा तुम्ही. कधी मधी मालिका बंद करून बातम्या पाहताय. गॅस भरून पेट्रोल नाही. इराण इस्रायल मध्ये युद्ध चालू आहे. लोकांच्या भांडणाशी काही घेणदेण नाही आपल्याला. तुम्ही गॅस भरून आणा चुपचाप. अव येडी शाळा त्या देशातूनच गॅस येतो आपल्याला. त्या देशाने गॅस येऊ देणं बंद केला. मग स्वयंपाक कसा करायचा? चुलीवर. चुलीत काय घालू? साड्या घालतोय येडी सगळे कपडे भरले त्यांना. मी चुलनी पेटवणार. माया बीपीच्या गोळ्या घ्यायचा टाइम झाला. 90 पिऊन गोळ्या घ्या, पावर येत त्यांना. आवाज काय याचा आहे बाहेर? काय झालं? अव वरात बाबाच्या आशीर्वादानं माझ्या सुनाला दिवस गेले. लय पौचल बाबा वाटतं वरात बाबा. त्या बाबानं माझ्या सुनाला जादूचं पाणी दिलं प्यायलं आणि दिवसच गेलं लगे. राहुल तुम्ही जा बर का त्या बाबाकडे. वरात बाबाच्या आशीर्वादानं माझ्या बायकोला दिवस गेले. मग मी माझ्या साली बी पाठवलं वरात बाबाकडे. आणि बाबाचा चमत्कार पा. मग पोरग आणि माझ्या सालीचं पोरग डिट्टो सेम दिसते जुळवा. अहो अंधश्रद्धा ही सगळी. तुला जायचं तर जाय, नाही जाऊ नको. पण आमच्या आदरणीय बलात्कारी चमत्कारी बाबाला काही म्हणायचं नाही. मी 2 वर्ष परेशान होतो पोरासाठी. रोज बायकोजवळ झोपायचं पण होत नव्हतं. पण कामा समजतो मी वरात बाबा चमत्कारी. एका भेटीत वटी भरी. असं काय करते वरात बाबा? मंत्र मारते, जादूचं पाणी पाजते, टेबलावर बसवते, भुलाचं औषध देते. भुलाचं औषध काऊन? बाबाचा रुद्र अवतार कोणी पाहुणी म्हणून. तुम्ही आताच जा त्या बाबाकडे. मला कोणत्या बाबा बिबावर विश्वास नाही. तो लग्नाच्या आधी रिकामे काम केले, आतून आटला तू म्हणून पोर उरली तुला. मसनात गौऱ्या गेल्या तुमच्या, पण कुठं काय बोलायचं सुमार नाही तुम्हाला. अरे खरं बोल राहिले ना ते. इथे 5-5 महिन्याची कुत्रे 5-5 पिल्ले देऊ राहिले. तुला कोणी एक पैदा उराल नाही. काय गॅरंटी आहे बलात्कारी चमत्कारी बाबा भेटले ना मी बाप होईनच म्हणून? नको जाऊ तू, पण एक दिवस मी मेले ना. जातो मरू नका. मग गुणाचं लेकरू काम करून घ्यायची भारी आयडिया आहे तुझी. मी मरीन तवा मी मेल्यावर. हा टापो जायचंय आपल्याला. अरे बाप किती नंबर आहे इथं. बाई आमचा नंबर का शिकीन? अय बाई आम्ही सकाळ बसून बसले, आमचाच नंबर नाही आला अजून. तुम्हाला काय काम आहे बाबाकडे? मी मूळ याद बरा करायला आले. अशा बिमाऱ्या बी नीट करते का बाबा? अव कमरा खालच्या बिमाऱ्याला आवडत्या बाबाला. म्हणजे
बाबाजवळ गेल्यावर समजन तुम्हाला. मला तर वाटत नाही बाबा चमत्कारी म्हणून. एखादी गोष्ट अंदाजी खरी होत असन. अय भाऊ, एका टायमाला माझ्या बापाला शादे, माझ्या नवऱ्याला घोडे राव, पण बाबा बद्दल एक शब्द ऐकणार नाही मी. लय जुन्या भक्ताय वाटतं तुम्ही वरात बाबाच्या. बाबानं जेव्हा ह्यो धंदा सुरू केलता तेव्हा त्याची पहिली गिराईक मीच होते. काय काय करते बाबा आतमध्ये ते नाही सांगू शकत, ते सिक्रेट आहे. बोल आयटम, सॉरी बोला बाई, काय समस्या आहे तुमची? बाबा, माझ्या लग्नाला 2 वर्ष झाले पण लेकरू बाळच नाही. शिस्त गिराईक पाहिजे ना मला. काय म्हणलं? बाई तुमची योनी पूजा करणं पडन. ही कोणती पूजा आहे? जास्त प्रश्न नाही विचारायचे. करू बाबा योनी पूजा. तुम्हाला माझ्याकडे मूत खडा स्पेशल मूत्रामृत पिणं पडन. तीन बाबा मी. ये काय बाबा? तुला माहितीये का, मागच्या जन्मात आपण लैला मजनू होतो. तू मै लैला, मी तो मजनू. मागच्या जन्मात मी तो यावर आणि तो शरीरावर लय प्रेम करत होतो. हे काय करू बाबा तुम्ही? चुप बैस, काहीच बोलायचं नाही तर तो नवऱ्या संग लय वाईट होईल. जगासाठी मी बाबा चमत्कारी आहे, पण तो यासाठी मी बाबा बलात्कारी आहे. धन्य आहे बाबा तुम्ही. किती परीक्षा घ्याल मी? बाई हे मग मूत्र घे आणि पिये. लय घाणवा शिवाला. काय बाबा हे? मूत्रयुक्त मूत खडायुक्त जादूचं पाणी आहे. बाबा याची चव खरडण इतकी घाण काऊन आहे? बाई तुझं रूप मला आवडले खूप, काहीच नको बोलू, चुप. बाबा आता मला दिवस जाईन का? मेन प्रोसेस बाकी आहे अजून. काय? योनी पूजा. ही कशी करायची आता? तू संध्याकाळी एकटी ये रातची, आपण योनी पूजा करू. संध्याकाळी येते बाबा मग मी. येताना लाल साडी घालून ये, लाल लाली लावून ये, केस मोकळे करून ये आणि एकटीच ये. नेक्स्ट पुढचं कोण आहे पाठवा. ओ गडी चल बाहेर बाई. काऊन? मला माणसाईत इंटरेस्ट नाहीये. मग कोणाला आहे माणसाईत इंटरेस्ट? तू हिरवळकडे जाय. बाबा तुम्हाला खरंच भविष्य समजतं का? आधी तू बाहेर जाय रे. मी काय खरूच झाली या चुत्याला? पोरी मला सगळ्याचं भविष्य समजतं. मग भविष्य सांगा बरं. पोरी उद्या सकाळी तू झोपातून उठणार आहे, चहा पिणार आहे, जेवण करणार आहे. हे तर सगळ्याला माहितीये. समस्या काय तुई? माझ्या सासूला नातू पाहिजे. असंभोग योनी पूजन मूत्रप्राशन मला सर्व्हिस दे. म्हणजे? पोरी टेबलावर बैस. पोरी डोळे बंद कर. मुआ, मुआ, मुआ. हो बाबा हे काय कराल तुम्ही? असंभोग. चुप बैस पोरी, डोळे बंद कर. मुआ, मुआ, मुआ. बाबा काय केलं तुम्ही हे? चुम्मा चाटी. ध्यानावर आहे तुम्ही. अहो जवळ या ना, तुला पोरग करून देतो. बोंधू बाबा तू चमत्कारी नाही बलात्कारी आहे. पोरी तू अपमान करू आली मावा. तुला तर फाशी व्हायला पाहिजे, फाशी. आय हाय रागात काय कडक माल दिसती. जवळ ये ना गडे, मला एक चुम्मा दे ना गडे. वाचवा. काय झालं? तू रडू कोण राहिली? या बोंधू बाबाने मग इज्जत लुटायचा प्रयत्न केला. खोटं बोल राहिली पोरगी. मी फक्त योनी दर्शन करत होतो. दर्शन पाहिजे तुला? थांब. खरं सांग काय केलं तो? हा इज्जत लुटायचा प्रयत्न केलता म्या. याला चापला ना मारा. फाशी द्या याला. ह्यो बोंधू बाबा गुन्हेगार आहे, पण अशा बाबावर विश्वास ठेवणारे पण गुन्हेगार आहे. हात पाहून कोणी नशीब नाही सांगू शकत. ज्याच्या हात नाही त्याचं बी नशीब चांगलं आहे. जर तुम्हाला पोरं होत नाही, काही बिमारी आहे तर चांगल्या डॉक्टर कडे जा. अशा बोंधू बाबाकडे नाही. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथीची जाणावा. कोणत्याही आयऱ्या गेऱ्या बोंधू बाबाला देव समजू नका. जोपर्यंत तुम्ही हुशार होत नाही तोपर्यंत असे बोंधू बाबा तयार होत राहतील. अंधश्रद्धेला बळी पडू नका.